ಮೆಲ್ಲಿಗೆ ನಗುವ ಮೆಲ್ಲಿಗೆ ನೀ ಬಲ್ಲೆ ಬಾ ಮೆಲ್ಲಗೆ ನೀನೇ ಮಿನುಗುತ್ತಾರೆ ನಿನ್ನ ಮಗುವ ತೋರೆ ನೀನೇ ಮಿನುಗುತ್ತಾರೆ ನಿನ್ನ ಮಗುವ ತೋರೆ ಸ್ವರ್ಗದ ಅಪ್ಸರೆ 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 ನೀನೇ ಚಂದ್ರಮ ನಾನಿನ್ನ ಪೂರ್ಣಿಮಾ ಹೇಳುತ್ತೈತೆ ನೀನೇ ರಾಜಕುಮಾರ आपण शिक्षण पूर्ण केलेलं नंतर हा पहिल्यांदाच भेट आहे आपली. आपल्याला वाटते की काल परवा आपलं शिक्षण झालेलं आहे आणि ह्या शाळेतने गेलेलं आहे असं प्रत्येकाच्या मनात आहे. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्ती मात्र सदैव जिवंत राहते. ಸಾಧನೆ ತೋರಿದ ನಿಮಗೆಲ್ಲ ಸಾವಿರ ಸಾವಿರ ಚಪ್ಪಾಳೆ, ನಾಡಿನ ಕೀರ್ತಿಯ ಬೆಳಗಿಸಿದ ನಿಮಗಿದು ಹೆಮ್ಮೆಯ ಚಪ್ಪಾಳೆ. ಚಪ್ಪಾಳೆ 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 ಚಪ್ಪಾಳೆ. ಕನ್ನಂಬಾಡಿಯ ಕಟ್ಟಿಸಿದ ಭಾರತ ರತ್ನಕ್ಕೆ ಚಪ್ಪಾಳೆ, ಕನ್ನಡ ಡಿಂಡಿಮ ಬಾರಿಸಿದ ಕವಿಗಳೇ ನಿಮಗಿದ ಚಪ್ಪಾಳೆ. ದೇಶವ ಕಾಯುವ ಯೋಧರಿಗೆ ನಮ್ಮೆದೆಯಾಳದ ಚಪ್ಪಾಳೆ, ಅನ್ನವ ನೀಡುತ್ತ ಸಲಹಿರುವ ನೇಗಿಲ ಯೋಗಿಗೆ ಚಪ್ಪಾಳೆ. ಚಪ್ಪಾಳೆ 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 ಚಪ್ಪಾಳೆ. ಕಣ್ಣನ್ನು ನೀಡುವ ಅಣ್ಣನಿಗೆ ನಮ್ಮಯ ಪ್ರೀತಿಯ ಚಪ್ಪಾಳೆ, ದೇಶವಾಡಿದ ನಾಯಕರೇ ನಿಮಗಿದು ಗೌರವ ಚಪ್ಪಾಳೆ. ನಾದದ ಸುಧೆಯನ್ನು ಹರಿಸಿರುವ ನಾಯಕರೇ ಇದು ಚಪ್ಪಾಳೆ, ಕೈಯ ಶೌರ್ಯವ ಮೆರೆದಿರುವ ವೀರ ವನಿತೆಯರ ಚಪ್ಪಾಳೆ. ಚಪ್ಪಾಳೆ 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 ಚಪ್ಪಾಳೆ. ಕೀರ್ತನೆ ವಚನವ ಬೋಧಿಸಿದ ಯೋಗಿ ವರೇಣ್ಯರ ಚಪ್ಪಾಳೆ, ಕ್ರೀಡಾ ಲೋಕದ ಸಾಧಕರೇ ನಿಮಗಿದ ಸ್ಫೂರ್ತಿಯ ಚಪ್ಪಾಳೆ. ಬೆಳ್ಳಿ ತೆರೆಯ ತಾರೆಗಳೇ ನಿಮಗಭಿಮಾನದ ಚಪ್ಪಾಳೆ, ನಾಡಿಗೆ ಅಣ್ಣನೇ ಆಗಿರುವ ರಾಜಣ್ಣನಿಗೆ ಚಪ್ಪಾಳೆ. ಚಪ್ಪಾಳೆ 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 ಚಪ್ಪಾಳೆ. गृहिणी बनकर अपने पारिवारिक जीवन में वो व्यस्त हो गई है, कोई बात नहीं. परिवार अपने परिवार को संभालें और आगे ले जाएं और अपने बच्चों को भी ठीक रास्ता बताकर उन्हें अच्छे रास्ते पर लाएं. और आप लोगों से मुझे एक ही बात की विनती है कि गुजारिश है कि आजकल फेक न्यूज बहुत चल रहे हैं और इन्हें मत मानो, इनसे कोई ताल्लुकात मत रखिए. व्यासपीठ जगतनाथ नाव घेतलं आणि येथे जमलेले माझे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थी, इतका आनंद होत आहे. तुमचा चेहरा, तुमचं पर्सनॅलिटी आणि तुमचं बोलणं चालणं त्याच्यापेक्षा दुसरं जगत काही नाही. स्वतःच या ठिकाणी जे पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व म्हणतो आपण त्याला,
या व्यक्तिमत्वाला कोणत्याही प्रकारचं डाग लावता कामा नये आणि कलंकित होता कामा नये फार. बाकीचं धन दौलत संपत्ती तो भाग वेगळा आहे आणि निसर्गाचा नियम आहे, जसं येणार आहे तसं जाणार आहे. परंतु सर्वांच्या बरोबर हसत खेळत गुन्ह्या जोडीने हसत मुखानं जो जगता तीच खरी तुमची संपत्ती आणि खरी दौलत. म्हणून सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, शेवटच्या क्षणापर्यंत हसत मुखाने या ठिकाणी जीवन जगा. तीच दैवत या ठिकाणी दौलत तुमच्या बरोबर येणार आहे, बाकीचे काही या ठिकाणी येणार नाही आणि बाकीचं सर्व नगण्य आहे. म्हणून छोटं या ठिकाणी बोलून दाखल संपवतो. जय हिंद, जय हिंद. खूप गरजेचं आहे. प्रामाणिकपणे कष्ट करा, सदांना पुढे जावं, खूप मोठे व्हा, आकाशाला गोष्टी होला. गुरुजनांना एवढंच पाहिजे असतं, प्रगती सांगितली असते. तुम्ही खूप मोठं व्हा आणि तुम्हाला भावी आयुष्याला शुभेच्छा देतो मी आणि या ठिकाणी दोस्ती होता दोस्तासाठी सदा आम्ही दिलदार, शत्रूसाठी रणांगणावर अभेद्य वज्र प्रहार. दोस्ती होता दोस्तासाठी सदा आम्ही दिलदार, शत्रूसाठी रणांगणावर. काय हे झालं बाबा 2012 पासून सुरुवात काय झाली, कोरोना काळात थांबला. मला आता किती 6 मुलं आहेत, 3 मुली 3 मुलं. धन्यवाद.